इराण इस्रायल युद्धाचा परिणाम आता थेट भारतावर दिसून येतो आहे। देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत सापडला आहे। अमरावती शहरात तर परिस्थिती अधिकच गंभीर होताना दिसत आहे। तब्बल 50% बार आणि रेस्टॉरंट बंद पडल्याची माहिती समोर येते आहे। इराण आणि इस्रायल मधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झालाय। त्याचे पडसाद आता भारतातही उमटत असून एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय। या तुटवड्याचा सर्वाधिक फटका हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना बसत आहे। अमरावती शहरात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सुमारे 50% बार आणि रेस्टॉरंट बंद पडले आहेत। आज गॅसची टंचाई एवढी भयंकर आहे, आम्हाला एक तर कमर्शियल सिलेंडर मिळत नाही हॉटेलला। आज जवळपास अमरावतीमध्ये 500 बार आहेत आणि बरेचसे रेस्टॉरंट आहेत। घरामध्ये पण गॅस मिळत नाही, त्यामुळे माझ्या हॉटेलमध्ये कधी नव्हे ती चूल पेटवल्या गेली, त्यामुळे हॉटेल बंद। आता बस जास्तीत जास्त तग दे शेवटची धगधग आहे मृत्यूपूर्वीची। आता 100% हॉटेल काही दिवसांनी बंदच होणार। काही लोकांनी शेगड्या फेगड्या लावल्या आहेत, पण त्याच्यावर किती वेळ लागतो भरपूर। गव्हर्नमेंटची पॉलिसी एकदम, मला याचं वाईट वाटतं की बीजेपीचं सरकार आहे, एक जण साला निषेध करत नाही आहे। कुठल्या तोंडाने हे लोक अंधभक्त मूर्खासारखे बोलतात त्या टंचाई नाही ते मोदी म्हणतात टंचाई नाही। लोक गॅस पण आता बघा पेट्रोल पण संपलेलं आहे। ऑटो रिक्षा, माझा आता मी ऑटो युनियनचा अध्यक्ष, ऑटोमध्ये टाकायला पेट्रोल नाही। ऑटो काय करणार तो गरीब माणूस? चला बा नितीन मोहोळ काही दिवस तक धरेल, त्याचं हॉटेल नाही, दुसरे धंदे आहेत। ऑटोवाला काय करणार? रोज कमाना रोज खाना। गव्हर्नमेंटने पॉलिसी, अरे तुम्ही कशाला गेलेल्या इस्रायलमध्ये? म्हणजे तुमची इंटरनॅशनल नीती चुकली तर आम्ही मरतो ना त्याच्यामध्ये। रुपया गेला 94 रुपया डॉलर। म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पॉलिसी संकट स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे। कोरोनाचं संकट, मोदी म्हणतात कोरोना सारखी तुम्ही लढाई आता आपल्याला करायची। अरे कोरोना ही आहे निसर्गाने आणलेली आपदा होती, हे तर तुम्ही ओढवून घेतलेलं संकट आहे। एक दिवस आधी तुम्ही इस्रायलमध्ये जाता आणि सांगता की तिथे गेलं, तुम्हाला माहित नव्हतं का ते अटॅक करणार दुसऱ्या दिवशी? माहित नसेल तर मग तुम्ही मूर्ख आहात, आणि माहित असेल तरी मूर्ख आहात। म्हणजे आणि त्याचा परिणाम काय होतोय बघा तुम्ही। आणि सांगतात 2 बोटी आल्या, 3 बोटी आल्या, चॅनलवाले म्हणतात अभी बोट आएंगी। अरे रोजचं जेवढं खपत आहे ती खपत म्हणजे कमीत कमी 50 बोटी आल्या तर ते तहान भागण्यासारखे आहे। तुम्ही आठवड्याला 15 दिवसाला 2 बोटी आल्या, पाठीवर थांब। एक जण फडणवीस ना बोलायला तयार आहे ना, अमरावतीचा कुठला नेता बोलायला तयार आहे, आणि लोक जोडे मारणार आहेत काही दिवसांनी। बघा मी तुम्हाला सांगतो, अमरावतीमध्ये किती टक्के सध्या बार आणि रेस्टॉरंट बंद पडलेले आहेत? आता माझ्या इथे 50% बारवाल्यांनी रेस्टॉरंट आपलं हे बंद करून टाकलंय, म्हणजे फूड सर्व्हिस। आणखी 25% 2-1 दिवसात बंद होतील, आणि 25 जे आहेत काही दिवस तक धरतील। मैफिल हॉटेल एवढं मोठं आहे, तोच मला सांगत होता नितीन, लग्न कॅटरिंग, आमच्या भांडे घासणाऱ्या बाहेर विचारा ज्या जातात कॅटरिंगच्या याला, त्या म्हणतात भाजीपाला घ्यायला कोणी तयार नाही। कॅटरिंगवाला म्हणतो माझ्याकडे गॅस सिलेंडर नाही। माझे शैलेश चोपडे म्हणून मित्र आहेत, त्यांनी 6 लग्न कॅन्सल केले, कुठून आणणार सिलेंडर? त्यामुळे गव्हर्नमेंटने काहीतरी करावं लागेल, नाही तर लोक खरोखर आहे ना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही। जो मिळेल त्याला याला, आणि अधिकारी पण टाळमटाळ करतायत आहे। असं आहे, त्यांना वरून आदेश आले की सांगू नका। अमरावतीमध्ये कालची स्थिती जर बघितली तर ऑटोची मोठ्या प्रमाणात गॅस पंपवर गर्दी झाल्याचं चित्र होतं, आणि अमरावतीमध्येच अनेक गॅसवर भावाची जे आहेत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचं पाहायला मिळालं। काही गॅस पंपवर 84 तर काही गॅस पंपवर 100 रुपये इतका गॅसचा भाव पाहायला मिळाला। ते आता ब्लॅक मार्केटिंग करून आले। अडला हरी गाढवाचे पाय तरी त्यांना बिचाऱ्यांना 300-400 रुपये घरी घेऊन जायचे आहेत, तर तो 50-60 रुपये जास्ती देतो गॅसला। मोदींनी सुद्धा सांगितलं काल की लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे ऑटो चालक असेल किंवा निर्माण होऊ शकते नाही, मी निर्माण केली आहे। मोदींनी असं नाही म्हणायला पाहिजे लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं नाही। मी लॉकडाऊन सारखी परिस्थिती स्वतःहून निर्माण केलेली आहे, म्हणून जनतेने मला माफ करावं असं त्यांनी म्हणायला पाहिजे संसदेमध्ये। जर युद्ध थांबलं नाही तर भारताची परिस्थिती तर अतिशय खराब होणार, अतिशय खराब होणार। इराण काही हटायला तयार नाही, आणि एकंदरीत बघितलं तो इकडून येणारा रशियाचा गॅस तुम्ही थांबवून टाकला, रशियाशी वाकडं करून टाकलं, इराणशी वाकडं करून टाकलं, आणि व्हेनेझुएलाचा गॅस, तो व्हेनेझुएला आपल्यापासून 12-15 हजार किलोमीटरवर व्हेनेझुएला आहे, त्याचा तो तिथून निघालेली शिप 3 महिन्यांनी पोहोचणार। म्हणजे कुठे काहीतरी लोकांना अडाणी बनवायचं।
काही लोक म्हणू शकतात भारतातले जवळपास 70% लोकांना काही समजत नसेल यामध्ये. या सर्वांचा सर्वसामान्यांना किती प्रमाणात फटका बसू शकतो? आता सध्या गॅस लोकांचा 1 महिना टिकतो, कोणाचा 20 दिवस टिकतो, मोठ्या फॅमिलीचा 15 दिवस टिकतो. आता हा संपत आलेला आहे गॅस. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी तर आतापर्यंत पर्याय म्हणून हातभट्टी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे, अशी धक्कादायक माहिती समोर येते. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर येत्या काही दिवसात शहरातील सर्वच बार आणि रेस्टॉरंट बंद पडण्याची शक्यता आहे. या संकटामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता आहे. सरकारने तात्काळ उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता व्यावसायिकांकडून जोर धरू लागली आहे. काय झालं, 2 देशांमध्ये युद्ध सुरू आहे, अशातच हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आपली सध्या कशी परिस्थिती आहे? गॅस सिलेंडरचा पुरवठा आपल्याला कशा पद्धतीने मिळतो? मी नितीन राघवेंद्र देशमुख, रंगोली ग्रुपचा डायरेक्टर आहे. माझे हॉटेल रंगोली पर्ल आणि हॉटेल रंगोली असं 2 रेस्टॉरंट्स आहेत. सध्या आम्हाला गॅसचा अतिशय तुटवडा म्हणजे काय की गॅसचा सप्लाय पूर्णपणे बंद आहे. गॅस नाहीच आहे. तर आम्ही तशा लाकडाच्या भट्ट्या बनवलेल्या आहेत. डिझेलच्या भट्ट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, पण काही कारणामुळे आम्ही त्या घेतलेल्या नाही आहे. आता लाकडाच्याही भट्ट्या घेतो म्हटलं तर त्या आता नवीन नवीन लाकडं येऊन राहिले, ते ओलसर आहेत, त्याच्यामुळे पण त्रास होतो आहे. पण एकंदरीत हॉटेल व्यवसाय पूर्ण ठप्प होण्यापेक्षा आम्ही चालू ठेवलेला आहे आणि सिलेंडर मिळण्याचा काहीही स्कोप सध्या दिसत नाही आहे. आणि पहिल्यांदा असं वाटलं काही दिवस म्हणजे होईल, परिस्थिती रुळावर येईल, पण आता तर डिझेलसुद्धा कमी दिसतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला अजिबात असं वाटत नाही की गॅस सिलेंडर मिळेल. देव फक्त एवढंच नशिबाने आमचं असं चांगलं हो की कोळसा आणि गुटखे हे तरी मिळत राहो, हीच विनंती आहे. आणि इलेक्ट्रिकवर सुद्धा आमचं चालू आहे, पण इलेक्ट्रिक इतकं महाग आहे. हॉटेल लाईनमध्ये इलेक्ट्रिकचं कन्झम्पशन जास्त होतं आणि हॉटेल लाईनमध्ये खूप भयंकर बिल येतात. हाय रेट्स आहेत, पूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकचे हाय रेट्स आहेत. अशा वेळेस इलेक्ट्रिकवर काहीही करणं फार नुकसानीचं आहे. त्यामुळे आम्ही इलेक्ट्रिकवर फक्त फ्राय पॅन ठेवलेलं आहे, बाकी सगळं गुटक्यावर करतो आहे. काल नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपल्या देशात सुद्धा कोरोना सारखी परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणाऱ्या काही दिवसात निर्माण होऊ शकते. अशातच हॉटेल व्यावसायिकांना कशा पद्धतीचा फटका बसेल? नाही, कोरोनासारखी परिस्थिती आपल्या देशात आली नसती, कारण 85 रुपयांनी चायनाला पेट्रोल मिळतं आहे, क्रूड ऑइल मिळतं आहे आणि भारताला ते रशिया ते 140 रुपयांनी देत आहे. तर तो नक्कीच आता हा मॅनेजमेंटचा भाग आहे, सरकारचा दृष्टिकोन आहे. तर हे असं का? आणि याच्यामुळं आपण भारतीय कोणत्या मिसमॅनेजमेंटमुळे नुकसान आपले होते आहे हे बघावं लागेल. हे बघणं अतिशय आवश्यक आहे. आणि संपूर्ण 140 कोटी भारतीयांना व्यवस्थित जसं चायनीज लोकांना मिळतं आहे तसं गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल मिळावं हीच विनंती आहे. येणारे किती दिवस भट्ट्या आणि या सर्व प्रकारांवर हॉटेल चालू राहतील? येणाऱ्या किती दिवस असं तर अजून काहीही सांगता येत नाही, कारण मला नाही वाटत ही परिस्थिती सांभाळायला 2-3 महिन्याच्या कमी लागेल. म्हणून 2-3 महिन्यात जरी सिलेंडर सप्लाय व्यवस्थित झाला तरी नशीबच समजावं लागेल. एकीकडे आंतरराष्ट्रीय युद्ध आणि दुसरीकडे स्थानिक व्यवसायावर त्याचे परिणाम. अमरावतीतील ही परिस्थिती चिंताजनक असून सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. या प्रकरणात पुढे काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.